आम्हाला काही जे आमचं आहे ते आरक्षण आम्हाला द्या. आम्हाला एसटी आरक्षण म्हणून द्या. आमचं आंध्रामध्ये आमचं एसटी मध्ये आम्ही नमस्कार शक्यता आहे हे जे बंजारा बांधव आज जो दाढ़ी दाढ़ी पानी पड़ रहा था तो पानी कोणत्याही देशामध्ये आमचा समाज असेल, आमच्या आरक्षणाचा मुद्दा एक आहे. आमचे तुम्ही या ठिकाणी जनगणना करा. आम्ही किती आहोत ते सांगा. एसटी प्रवर्गाचं आरक्षण आम्हाला 1 पैशाचं नको. एसटी हे करा. ज्याप्रमाणे विमुक्त भटक्याचं तुम्ही हे कडं करून टाकलंय, आमच्या तुकडे तुकडे तुम्ही करून टाकले. तसंच या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आहे किंवा एसटी प्रवर्गाचं हे आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं 60% ठेवा. या महाराष्ट्रामध्ये आम्ही 5% आहोत. 5% स्वतंत्र बी कॅटेगरी मध्ये आम्हाला आरक्षण द्यावं अशी आम्ही सरकारला विनंती करतो. काय पाप केलं आम्ही? काय पाप केले? कोणाला वाटते आम्ही काय फार जबरदस्तीने मागतो? या देशाचा एकमेव मोर्चा असा आहे, या देशाचा एकमेव असा समाज आहे. 60 आमदारांनी या महाराष्ट्रातल्या आपल्या जातीच्या सोडून, आपल्या जातीच्या 4 आमदार सोडून 60 दुसऱ्या समाजाच्या आमदाराने आमच्या या समाजाला पाठिंबा दिलं. मराठा समाजाने आम्हाला पाठिंबा दिले, ओबीसी समाजाने आम्हाला पाठिंबा दिले. एवढंच नाही, संसदेमध्ये बोलणारे खासदार, विद्यमान खासदार, या महाराष्ट्रातले 7 खासदारांनी आम्हाला पाठिंबा दिला. म्हणजे आमची मागणी ही रास्त मागणी आहे. मला तुम्हाला सांगायचंय आपण कशासाठी बसलो, आपण का बसलो मित्र हो. पेना समाज लढणे जाते ते जातू जातू वाटेप जंगले मग आपण टेळ्यालाच देते ते. टेळ्यावर ऊपर धोळो झेंडा गाड़ते ते, एखादी झाड्यावर ऊपर निशानी करना ते. पण आपण काही काचा वो निशानी, वो झेंडा, वो टेळ्यान आपण काही काचा मित्र हो. आपण वो टेळ्या निशानी आपण भूल गए. 80 साल आपण सो गए. आपण वो टेळ्याना, वो झेंडाना, वो निशानीना आपण मलाण काचा म्हणा. आमचा येता बेटे जुगोळशे गोर गरीब कांडे माहिती आहे जुळ समाज. आम्हार मलाण देख रेचा, आम्हार निशाणी देख रेचा. आम्ही काही चावतो साहेब आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो, जे होईल ते होईल या देशामध्ये. 80 वर्षाच्या सरकारने आमचं पाप घेतले, ज्याने आमच्या आरक्षणाचा मुद्दा कचऱ्याच्या पेटीत टाकलाय. या देशामध्ये विद्यमान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार. आम्ही आता त्यांना निवेदन देतो, त्यांना आम्ही आज